हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामच्या दृष्टीने जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टशी रिलेटेड प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट केलेले आहेत. आजचा हा व्हिडिओ प्रॅक्टिस सेटचा 9th पार्ट आहे, ज्यामध्ये आपण डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन या टॉपिकवरील प्रॅक्टिस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. आणि या व्हिडिओच्या शेवटी या टॉपिकवरील होमवर्कसाठी क्वेश्चन्स देखील तुम्हाला देण्यात येणार आहेत, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. सो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या टॉपिकवरील क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात हे व्यवस्थितपणे समजून घ्या. त्याचप्रमाणे या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर आता आपण आजच्या या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन्स स्टार्ट करूया. सो हिअर फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इंटिग्रेशन ऑफ x raised to a minus 1 upon log x dx from limit 0 to 1 is equal to what, where a is greater than is equal to 1. तर सर्वात अगोदर आपल्याला जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे हे ऑब्झर्व करता येणं खूप गरजेचं आहे. तर जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो, आपण या ठिकाणी डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन, ज्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं DUIS, या टॉपिकशी रिलेटेड प्रॅक्टिस क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत. सो ऑब्व्हियसली हा क्वेश्चन या टॉपिकशी रिलेटेड असणार आहेत. बट आपल्याला एक्झाममध्ये सर्व टॉपिकशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते मिक्सिंगमध्ये देण्यात आलेले असतात. सो त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्युजिंग होतं की तो जो क्वेश्चन आहे तो कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे, स्पेशली इन द केस ऑफ DUIS. तर अशा वेळी हा जो क्वेश्चन आहे या टॉपिकशी रिलेटेड आहे हे कशा पद्धतीने ओळखायचं त्याविषयी आपण थोडंसं पाहूया. तर आपल्याला सिलेबसमध्ये क्वेश्चनमध्ये तर आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायला देण्यात आलेलं आहे. तर इंटिग्रेशनशी रिलेटेड आपल्याला सिलेबसमध्ये कोणकोणते टॉपिक देण्यात आलेले आहे. सो या ठिकाणी इंटिग्रेशनशी रिलेटेड डबल इंटिग्रेशन हा टॉपिक देण्यात आलेला आहे, ट्रिपल इंटिग्रेशन हा टॉपिक देण्यात आलेला आहे, त्यानंतर डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन हा एक टॉपिक देण्यात आलेला आहे. हे 3 टॉपिक आपल्याला इंटिग्रेशनशी रिलेटेड देण्यात आलेले आहेत. बट या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये डबल इंटिग्रेशन विचारलेलं नाही आहे, ट्रिपल इंटिग्रेशन विचारलेलं नाही, म्हणजे या 2 टॉपिकशी रिलेटेड हा क्वेश्चन नाहीच आहे. ओके, तर मग या ठिकाणी एक तर आपल्याला इंटिग्रेशन विचारलेलं आहे, लिमिट्स आहेत, कॉन्स्टंट लिमिट्स आहेत. ओके, सो या ठिकाणी आपल्याला सिलेबसमध्ये डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन विथ कॉन्स्टंट लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन हा टॉपिक देण्यात आलेला आहे. ओके, डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन विथ कॉन्स्टंट लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन. तर या ठिकाणी आपल्याला लिमिट्स जे आहे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायला विचारलेलं आहे आणि या इंटिग्रेशनचे लिमिट्स कसे आहेत, कॉन्स्टंट आहे. म्हणजे ऑब्व्हियसली हा क्वेश्चन असणार आहे डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन या टॉपिकशी रिलेटेड. ओके, तर या ठिकाणी डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन या टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये या टॉपिकशी रिलेटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देखील इन्क्लूड करण्यात आलेले आहे. सो सर्वात अगोदर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ एकदा नक्की पहा, तरच तुम्हाला या आजच्या टॉपिकवरील क्वेश्चन्स समजून घेणं सोपं जाईल. ओके, तर आता आपण या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत बाय युजिंग DUIS. ओके, तर या ठिकाणी आपल्याला डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन या टॉपिकमध्ये या मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला सर्वात अगोदर एक पॅरामीटर कन्सिडर करावा लागतो. ओके, सो पॅरामीटर कशा पद्धतीने कन्सिडर करतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी एक्स व्यतिरिक्त जी टर्म असणार आहे ती काय असणार आहे, पॅरामीटर असणार आहे. सो एक्स व्यतिरिक्त या ठिकाणी काय आहे, ए आहे. तर या ठिकाणी पॅरामीटर असणार आहे, पॅरामीटर ए. सो दिलेल्या इंटिग्रेशनला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, फाय ऑफ ए, या ठिकाणी पॅरामीटर ए कन्सिडर केलेला आहे आपण. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम लिमिट 0 to 1 x raised to a minus 1 upon log x dx. ओके, तर आता ज्या काही डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन आणि या ठिकाणी लिमिट्स कशा आहेत, कॉन्स्टंट लिमिट आहेत. तर या ठिकाणी ज्यावेळी आपल्याला कॉन्स्टंट लिमिटसाठी आपण काय करतो, फर्स्ट रूल अप्लाय करतो. ओके, तर हे जे काही रूल्स आहेत त्याविषयी तुम्ही प्लीज या टॉपिकशी रिलेटेड जो व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेला आहे त्या लेक्चरमध्ये जाऊन पहा. ओके, तर सर्वात अगोदर आपण काय करतो, या ठिकाणी डिफरन्शिएट करतो. वी हॅव टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर ए. ओके, तर या ठिकाणी आपल्याला या इंटिग्रेशनला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, डी फाय ए अपॉन डी ए इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 डॅबा बाय डॅबा ए इंटू एक्स ए मायनस 1 अपॉन लॉग एक्स डी एक्स. ओके, तर या ठिकाणी हे कशा पद्धतीने आलं हे ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. ओके, सो या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे काही इंटिग्रेशन आहे या इंटिग्रेशनच्या आतमध्ये
डिफरन्सिएशन आहे, म्हणूनच याला म्हटलं जातं डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साईन. ओके, इंटेग्रल साईनच्या आतमध्ये आपण या ठिकाणी डिफरन्शिएशन घेतो. ओके, सो या ठिकाणी लॉग एक्स आपण 1 log x डिफरन्सिएशनच्या बाहेर घेऊया, बिकॉज आपल्याला डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू ए करायचं आहे. म्हणजे 1 log x काय असेल, कॉन्स्टंट असेल, इंटू आपल्याला पार्शली डिफरन्शिएट करायचं आहे x⁻⁴ या टर्मला. तर या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू ए ने डिफरन्शिएट करायचं आहे. सो x⁻⁴ डिफरन्शिएशन काय होईल, तर ते होईल x⁻⁴ इंटू log x. सो हिअर वी गेट x⁻⁴ इंटू log x, आणि या ठिकाणी 1चं डिफरन्शिएशन काय होईल, 0, बिकॉज 1 इज कॉन्स्टंट, इंटू dx. या ठिकाणी log x कॅन्सल आउट होतील, अँड इट इज इक्वल टू हिअर डी फाय ऑफ a अपॉन डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 x⁻⁴ dx. ओके, आता आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. ओके, सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x⁻⁴ विथ रिस्पेक्ट टू dx. विथ रिस्पेक्ट टू dx इंटिग्रेशन काय होईल या ठिकाणी, सो इट इज इक्वल टू x⁻⁴ डिवायडेड बाय a+1 अँड लिमिट्स आर 0 to 1. इट इज इक्वल टू, आता या ठिकाणी लिमिट्स पुट करायच्या आहेत आपल्याला, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो 1⁻a+1 1 डिवायडेड बाय a+1 मायनस 0 दिस टर्म इज 0. ओके, सिन्स a is greater than equal to 1. सो या ठिकाणी 1/a+1 आपलं आन्सर आलेलं आहे. कशाचं, डी फाय ऑफ a अपॉन डी फाय. इट इज इक्वल टू वॉट, 1/a+1. या टर्मला आपण कशा पद्धतीने आता लिहू शकतो, डी फाय ऑफ a इज इक्वल टू 1/a+1 इंटू या ठिकाणी डी ए आहे, सॉरी दिस इज डी ए, बिकॉज आपण या ठिकाणी डिफरन्शिएट केलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर ए. ओके, दिस इज डी ए. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या पुढची नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली, की आपल्याला या ठिकाणी इंटेग्रेट करायचं आहे, इंटेग्रेट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल एक्स. ओके, जो काही व्हेरिएबल आहे, सॉरी जो काही पॅरामीटर आहे, पॅरामीटर जो आहे ए, त्या पॅरामीटरने आपल्याला या ठिकाणी इंटेग्रेट करायचं आहे. तर या ठिकाणी काय होईल, इंटेग्रेशन ऑफ डी फाय ऑफ ए इट इज इक्वल टू इंटेग्रेशन ऑफ 1/a+1 डी ए. तर या ठिकाणी इंटेग्रेशन ऑफ डी फाय ऑफ ए काय होईल, दिस इज फाय ऑफ ए. इट इज इक्वल टू इंटेग्रेशन ऑफ 1/a+1 विथ रिस्पेक्ट टू डी ए काय होईल, सो दिस इज लॉग ऑफ a+1 प्लस सी. या ठिकाणी कॉन्स्टंट आपण का घेतलेला आहे, बिकॉज आपल्याला या ठिकाणी लिमिट्स माहीत नाही आहेत, म्हणून आपण या ठिकाणी प्लस कॉन्स्टंट ॲड केलेला आहे. तर या ठिकाणी आता या कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो पुट a इज इक्वल टू 0. इट इम्प्लाइज दॅट फाय ऑफ 0 इज इक्वल टू लॉग ऑफ 0 + 1 + c. फाय ऑफ 0ची व्हॅल्यू 0, इट इज इक्वल टू ती 0च असणार. ओके, इट इज इक्वल टू log 1ची व्हॅल्यू काय असते, 0 असते, प्लस सी. इट इम्प्लाइज दॅट c इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी c ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 0 आलेली आहे. तर या ठिकाणी फाय ऑफ a आपल्याला काय मिळेल, फाय ऑफ a इज इक्वल टू लॉग ऑफ a+1. ओके, तर हे झालं आपल्याला जे काही इंटिग्रेशन सॉल्व करायला देण्यात आलेलं होतं त्या इंटिग्रेशनचं आन्सर बाय युजिंग डिफरन्सिएशन अंडर इंटिग्रल साइन रूल 1. ओके, दिस इज फर्स्ट रूल. रूल 1 अँड रूल 2. रूल 2 आपल्याला एक्झाममध्ये विचारला गेलेला नाही आहे, सिलेबसमध्ये देण्यात आलेला नाही आहे, बट त्याचा फॉर्म्युला देखील आपण पुढे MCQ मध्ये पाहणार आहोत. ओके, सो लॉग a+1 आपला आन्सर आहे. सो हिअर ऑप्शन सी इज आवर आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट if I of alpha is equal to integration of f of x alpha dx from limit a to b, where alpha is parameter and ab are constant, then by DUIS rule di alpha upon d alpha is what. तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली जो ओरिजिनल फॉर्म्युला आहे,
डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइनचा. ओके, तर तो विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, अल्फा जो आहे अल्फा पॅरामीटर देण्यात आलेला आहे आणि ए बी काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. म्हणजेच लिमिट कॉन्स्टंट असताना या ठिकाणी डी यू आय एसचा रूल काय होईल, सो डी आय अल्फा अपॉन डी अल्फा इज इक्वल टू इट इज इक्वल टू इंटेग्रेशन फ्रॉम ए टू बी डॅबा बाय डॅबा अल्फा एफ ऑफ एक्स अल्फा डी एक्स. ओके, तर हे आपलं ऑप्शन कोणता असणार आहे या ठिकाणी, ऑप्शन ए इज आवर आन्सर. ओके, डायरेक्टली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ लेक्चरमध्ये देखील तुम्हाला हे व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप देण्यात आलेलं आहे सोल्युशन, किंवा नोट्स देखील तुम्ही रेफर करू शकता. नोट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, इफ आय अल्फा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स अल्फा डी एक्स फ्रॉम लिमिट ए टू बी वेअर ए बी आर फंक्शन्स ऑफ पॅरामीटर अल्फा, देन बाय डी यू आय एस रूल डी आय अल्फा अपॉन डी अल्फा इज वॉट. तर जसं की आपण सेकंड क्वेश्चनमध्ये पाहिलं, या ठिकाणी अल्फा हा पॅरामीटर देण्यात आलेला होता आणि ए बी हे कॉन्स्टंट लिमिट देण्यात आलेले होते. तर हा होता डी यू आय एसचा फर्स्ट रूल. ओके, बट आता या थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला हे जे काही लिमिट्स आहेत ए बी, हे काय आहेत, ए बी आर दी फंक्शन्स ऑफ पॅरामीटर अल्फा. ओके, म्हणजे त्या ठिकाणी कॉन्स्टंट लिमिट नाही आहेत. तर हे जे लिमिट्स आहेत कसे आहेत, फंक्शन ऑफ पॅरामीटर अल्फा. सो दिस इज सेकंड रूल ऑफ डी यू आय एस. तर त्या ठिकाणी डी आय अल्फा अपॉन डी अल्फाचा आन्सर काय होईल, इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी डॅबा बाय डॅबा अल्फा एफ ऑफ एक्स अल्फा डी एक्स प्लस एफ बी अल्फा इंटू डी बी अपॉन डी अल्फा मायनस एफ ऑफ ए अल्फा डी ए अपॉन डी अल्फा. तर हा डी यू आय एसचा सेकंड रूल आहे. तर आपल्याला सिलेबसमध्ये तर हे देण्यात आलेलं नाही आहे, बट लक्षात ठेवा, बिकॉज एखादा वेगळा जो क्वेश्चन आहे तो याच्याशी रिलेटेड विचारला जाऊ शकतो. सो दिस इज सेकंड रूल. पूर्ण सोल्युशन याचं लक्षात ठेवू नका, फक्त हा डी यू आय एस सेकंड रूल जो आहे तो एवढा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी थर्ड क्वेश्चनसाठी आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी इज आवर आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ phi of a is equal to integration of e raised to minus bx square cos 2ax dx from limit 0 to infinity b is greater than 0, then by du is rule d phi upon da is what. तर या ठिकाणी आपल्याला phi of a देण्यात आलेलं आहे. काय, phi of a is equal to integration from 0 to infinity e raised to minus bx square cos 2ax dx. तर या ठिकाणी लिमिट्स कशा आहेत, लिमिट्स आर 0 टू इन्फिनिटी, म्हणजेच लिमिट्स कॉन्स्टंट आहे. म्हणजेच आपल्याला डी यू आय एसचा जो फर्स्ट रूल आहे तो या ठिकाणी ॲप्लाय करायचा आहे. ओके, सो त्यानुसार या ठिकाणी काय करतो आपण, दोन्ही आपल्याला डी फाय अपॉन डी ए पाहिजे ना. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पॅरामीटर काय देण्यात आलेलं आहे, ऑलरेडी देण्यात आलेलं आहे पॅरामीटर ए. सो या ठिकाणी आपल्याला या इंटिग्रेशनला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर ए. सो डी फाय अपॉन डी ए बाय युजिंग डी यू आय एस रूल काय होईल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी डॅबा बाय डॅबा ए. ओके, बिकॉज या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू ए ने डिफरन्शिएट करतो इनटू दिस टर्म. तर या ठिकाणी आपला आन्सर काय होईल, सो हिअर आवर आन्सर इज ऑप्शन डी. ओके, तर या ठिकाणी इतके शॉर्टमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जात नाही आहे. एक्झाममध्ये पूर्ण लेंदी क्वेश्चन विचारला जातो. ओके, तर व्हिडिओ लेक्चरमध्ये ऑलरेडी मी प्रिवियस इयर क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व करून दिलेले आहेत, तर ते एकदा तुम्ही नक्की पहा. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ आय ऑफ ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स ए इज ग्रेटर दॅन 0, देन बाय डी यू आय एस रूल डी आय अपॉन डी ए इज वॉट. तर या ठिकाणी आपल्याला लिमिट्स कसे देण्यात आलेले आहेत, कॉन्स्टंट लिमिट देण्यात आलेले आहे. डी यू आय एस रूल ॲप्लाय करायला सांगितलेलं आहे, लिमिट्स कॉन्स्टंट देण्यात आलेले आहे. सो डी आय अपॉन डी ए काय होईल, इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी डॅबा बाय डॅबा ए. ओके, विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर ए ने डिफरन्शिएट करतोय. सो डॅबा बाय डॅबा ए इंटू ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, सो हिअर आता आपल्याला इथे पुढे
हे डिफरन्सिएशन देखील करायचं आहे. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू ए ई रेस टू काय होईल, ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू या ठिकाणी विथ डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू ए करतोय तर या ठिकाणी ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअरचं डिफरन्सिएशन काय होईल मायनस इंटू या ठिकाणी मायनस साईन ॲज इट इज राहील मायनस इंटू 2a अपॉन एक्स स्क्वेअर. सो हिअर आपला आन्सर काय येईल, हिअर ऑप्शन ए इज आवर आन्सर. ओके, यासाठी आपल्याला डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन अशा दोन्हींचेही फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहे. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ I of a is equal to integration from limit a to a square 1 upon x plus a dx then by du is rule 2 di upon da is what. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो लिमिट्स कसे आहेत, लिमिट्स कॉन्स्टंट देण्यात आलेले नाही आहेत. ओके, सो दीज लिमिट्स आर दी पॅरामीटर ऑफ ए. तर त्यावेळी आपण काय करतो डी आय एसचा सेकंड रूल अप्लाय करतो. तर त्या सेकंड रूलनुसार आपल्याला डी आय अपॉन डी अल्फा विचारलेला आहे. सो इट इज इक्वल टू, तर त्यावेळी जो काही रूल असतो तर तो काय असतो, सर्वात अगोदर हा जो रूल आहे हा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ओके, सो इट इज इक्वल टू आपण काय करतो सर्वात अगोदर इंटिग्रेशन फ्रॉम लिमिट ए टू ए स्क्वेअर या ठिकाणी पार्शियली डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू ए 1 अपॉन एक्स प्लस ए डी एक्स प्लस या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे, नेक्स्ट आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला जो काही एक्स आहे एक्सच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी बी ची व्हॅल्यू ठेवायची आहे. दिस इज ए, दिस वन इज बी. तर ए ची व्हॅल्यू ठेवायची आहे. तर आपल्याला या ठिकाणी मिळेल 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस ए इंटू डी बाय डी ए ऑफ या ठिकाणी जे काही अप्पर लिमिट आहे त्याचं डिफरन्सिएशन आपल्याला करायचं आहे मायनस, आता मायनस टर्मच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे 1 अपॉन या ठिकाणी 1 अपॉन एक्स प्लस ए. तर याच्याऐवजी ही जी काही लोअर लिमिट आहे लोअर लिमिट ॲज अ एक्स पुट करायचं आहे. सो ए प्लस ए इंटू डी बाय डी ए ऑफ ए या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू एने आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर आपला आन्सर काय होईल, इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए स्क्वेअर डॅबा बाय डॅबा ए 1 अपॉन एक्स प्लस ए डी एक्स प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस ए या ठिकाणी ए स्क्वेअरचं विथ रिस्पेक्ट टू ए डिफरन्सिएशन काय होईल 2a मायनस या ठिकाणी 1 अपॉन 2a इंटू एचं विथ रिस्पेक्ट टू ए डिफरन्सिएशन होईल 1. तर या ठिकाणी आपलं आन्सर काय असणार आहे, सो हिअर आवर ऑप्शन बी इज आवर आन्सर. ओके, तर हा सेकंड रूल आहे, आपल्याला एक्झाममध्ये सिलेबसमध्ये देण्यात आलेला नाही आहे, बट फक्त त्याचा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा तेवढं सफिशियंट आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यावरील पूर्ण सोल्युशन असणारा क्वेश्चन हवा असेल तर तो नोट्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि नोट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर तुम्ही नोट्स रेफर करू शकता जर तुम्हाला DUIS सेकंड रूलचं पूर्ण सोल्युशन हवं असेल तर त्यासाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज using DUIS rule the value of integral phi of a is equal to integration from 0 to pi by 2 log 1 plus a sin square x upon sin square x dx with d phi upon dA is equal to pi by 2 into 1 upon root a plus 1 is what. तर या ठिकाणी आपल्याला DUIS रूल अप्लाय करायचा आहे. तर आतापर्यंत अशा पद्धतीचा शॉर्टमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे. आपण हे MCQs पाहतोय, हे खूप सोपे क्वेश्चन आहे. एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते थोडेसे लेंदी क्वेश्चन आहेत, डिफिकल्ट तर नाही आहे. त्यामध्ये प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर डिफिकल्ट असा कोणताच क्वेश्चन नाही आहे, बट लेंदी क्वेश्चन आहे. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण DUIS रूलचं जे सोल्युशन आहे, जो फर्स्ट रूल आहे त्या फर्स्ट रूलनुसार आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करता येणं गरजेचं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर या ठिकाणी इंटेग्रल देण्यात आलेला आहे आणि डी फाय अपॉन डी ए देण्यात आलेला आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी डिफरन्शिएट केलेला आहे विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर ए. तर आता आपल्याला
फाय ऑफ एची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर आपण डायरेक्टली आन्सर कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. डी फाय अपॉन डी हे आपल्याला देण्यात आलेलं आहे. काय? इट इज इक्वल टू पाय बाय 2 इंटू 1 अपॉन रूट ए प्लस 1. तर आता आपली पुढची प्रोसेस असणार आहे या ठिकाणी, ती म्हणजे काय? या ठिकाणी डी फाय इज इक्वल टू वॉट? पाय बाय 2 इंटू 1 अपॉन रूट ऑफ ए प्लस 1 डी ए. आता आपल्याला या ठिकाणी इंटिग्रेट करायचं आहे. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू ए. ओके, दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू ए ने इंटिग्रेट करूया. सो वी विल गेट हियर डी फाय, इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 2 इंटू 1 अपॉन रूट ए प्लस 1 डी ए. तर या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ डी फाय काय होईल? फाय ऑफ ए इट इज इक्वल टू, या ठिकाणी पाय बाय 2 इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया बिकॉज कॉन्स्टंट आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ए प्लस 1, तर ते काय असतं? त्याचं इंटिग्रेशन असतं या ठिकाणी आपल्याला माहीत आहे, या ठिकाणी रूट ऑफ इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ए प्लस 1लाच आपण या ठिकाणी ए प्लस 1 रेस टू मायनस 1 अपॉन 2 अशा पद्धतीने देखील लिहू शकतो. सो एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय असतं? तर ते असतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी आन्सर काय मिळून जाईल? 2 रूट ए प्लस 1, किंवा डायरेक्टली आपण हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ए प्लस 1 काय होईल? 2 रूट ए प्लस 1 प्लस सी. प्लस सी का घेतला? बिकॉज आपल्याला या ठिकाणी लिमिट्स माहीत नाही आहेत. ओके, तर या ठिकाणी 2 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला फाय ऑफ ए काय मिळालेला आहे? फाय ऑफ ए इज इक्वल टू पाय इंटू रूट ए प्लस 1 प्लस सी. आता या सीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे. तर कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो? पुट ए इज इक्वल टू 0. सो देअरफॉर फाय ऑफ 0 इज इक्वल टू पाय इंटू रूट 0 प्लस 1 प्लस सी. तर या ठिकाणी फाय ऑफ एची जी व्हॅल्यू असते तर ती काय असते? इट इज इक्वल टू 0. सो 0 इज इक्वल टू पाय प्लस सी अँड इट इम्प्लाइज दॅट सी इज इक्वल टू मायनस पाय. सीची व्हॅल्यू मायनस पाय मिळालेली आहे, तर या इक्वेशनमध्ये पुट करूया. सो फाय ऑफ ए इज इक्वल टू पाय इंटू रूट ए प्लस 1 मायनस पाय. दिस इज आवर आन्सर. ओके, तर आता आपण ऑप्शन चेक करूया. या ठिकाणी आपण ऑप्शन्स चेक करूया. फाय ऑफ ए इज इक्वल टू पाय इंटू रूट ए प्लस 1 मायनस पाय. सो हिअर ऑप्शन सी इज आवर आन्सर. ओके, सो जर आपल्याला या ठिकाणी DUIS रूल फर्स्ट जो आहे त्याचं पूर्ण सोल्युशन फाइंड आउट करता येत असेल तर त्यावरील अगदी छोटा जरी क्वेश्चन आला तरी आपण तो सॉल्व करू शकतो. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. दिस इज लास्ट क्वेश्चन ऑफ दिस व्हिडिओ. Using DUIS rule, the value of integral phi of alpha is equal to integration from 0 to infinity e raised to minus 2x sin alpha x upon x dx with d phi upon d alpha is equal to 2 upon alpha square plus 4 is what? सो जसं क्वेश्चन नंबर 7 दिला होता तसंच हा क्वेश्चन नंबर 8 आहे. आपल्याला डी फाय अपॉन डी अल्फा देण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जी फर्स्ट स्टेप आहे, जो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे DUIS रूल फर्स्टचा, तो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला नेक्स्ट स्टेप देण्यात आलेली आहे. डी फाय अपॉन डी अल्फाचा आपल्याला आन्सर देण्यात आलेला आहे आणि पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे टू फाइंड आउट सोल्युशन ऑफ दिस इंटिग्रेशन. ओके, सो या ठिकाणी जसं की आपण काय करतो, या ठिकाणी डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर अल्फा आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट स्टेप काय असते? डी फाय इज इक्वल टू 2 अपॉन अल्फा स्क्वेअर प्लस 4 डी अल्फा. आता आपल्याला या ठिकाणी इंटिग्रेट करायचं आहे, दोन्ही साईडला इंटिग्रेट करायचं असतं विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर अल्फा. ओके, पॅरामीटरने आपण काय करतो? इंटिग्रेट करतो बोथ साईडला. सो इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन अल्फा स्क्वेअर प्लस 4 इंटू डी अल्फा. आता आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. सो कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो? सो इंटिग्रेशन ऑफ डी फाय काय होईल? फाय ऑफ ए इट इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे, सो त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं आपण या ठिकाणी,
तर या ठिकाणी किंवा ॲज इट इज ठेवूया याला, इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन या ठिकाणी अल्फा स्क्वेअरला आपण या ठिकाणी अल्फा स्क्वेअर प्लस 4ला या ठिकाणी आपण अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 + 1 या टर्ममध्ये लिहूया. ही ॲडजस्टमेंट कशासाठी आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, 4 कॉन्स्टंट घेतलेला आहे. ओके, सो या ठिकाणी 2 2 जा 4, तर या ठिकाणी 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस अल्फा अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होईल, अल्फा स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर. ओके, इंटू डी अल्फा इट इज इक्वल टू, तर आपल्याला एक इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहीत आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू वॉट, टॅन इनवर्स एक्स प्लस सी. ओके, तर आपल्याला जी काही टर्म आहे त्या टर्मला या फॉर्ममध्ये आणायचं होतं म्हणून आपण एवढी ॲडजस्टमेंट केलेली आहे. सो आपण डायरेक्टली या ठिकाणी काय म्हणू शकतो, आपल्याला काय मिळेल या ठिकाणी, टॅन इनवर्स या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय होईल, अल्फा बाय 2 डिवायडेड बाय या ठिकाणी अल्फा बाय 2 या ठिकाणी याचा कोइफिशियंट काय आहे 1/2, सो डिवायडेड बाय 1/2 आणि हा एक 1/2 या ठिकाणी राहिलेला आहे आपला. ओके, प्लस सी का घेतलेला आहे, बिकॉज आपल्याला या ठिकाणी लिमिट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले नाही आहेत म्हणून आपण या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेतलेला आहे. ओके, सो फाय ऑफ ए आपल्याला काय मिळालेलं आहे, फाय ऑफ ए इज इक्वल टू 1/2 इंटू 1/2ला आपण काय करू शकतो, 2 असं लिहू शकतो, 2 इंटू टॅन इनवर्स अल्फा अपॉन 2 प्लस सी, 2 विल गेट कॅन्सल अँड फाय ऑफ ए इज इक्वल टू टॅन इनवर्स अल्फा अपॉन 2. तर या ठिकाणी सीची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल ना आपल्याला, तर सीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, या ठिकाणी प्लस सी आहे, सीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण या ठिकाणी पुट ए इज इक्वल टू 0, इट इम्प्लाइज दॅट या ठिकाणी फाय ऑफ 0 इट इज इक्वल टू वॉट, टॅन इनवर्स 0 प्लस सी. टॅन इनवर्स 0ची व्हॅल्यू काय असते, 0 असते, सो 0 इज इक्वल टू 0 प्लस सी. तर या ठिकाणी सीची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी फाय ऑफ ए काय मिळणार आहे, फाय ऑफ ए म्हणजे जे काही इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायला दिलेलं आहे त्याचं आन्सर मिळणार आहे, फाय ऑफ ए इज इक्वल टू टॅन इनवर्स अल्फा बाय 2. सो दिस इज आवर आन्सर. तर आता आपण ऑप्शन चेक करूया. सो हिअर ऑप्शन डी इज आवर आन्सर. ओके, तर हे आता आपण या प्रॅक्टिस सेटमधील सर्व क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. आता आपण होमवर्कसाठी क्वेश्चन तुम्हाला मी या ठिकाणी देत आहे. ओके, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि स्वतः प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्हाला कितपत हा टॉपिक येतोय. ओके, तर या क्वेश्चनचं सोल्युशन देखील या ठिकाणी आन्सर देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. जर एखादा क्वेश्चन सॉल्व झाला नाही तर त्याचं जे सोल्युशन आहे मी नोट्समध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे, तर तुम्ही नोट्स रेफर करू शकता या क्वेश्चनच्या सोल्युशनसाठी. नोट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या नोट्स परचेस करू शकता. आणि एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते लेंदी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही जे काही डिफरन्सिएशन अंडर इंटिग्रल साइनचा जो रूल 1 आहे, ओके, रूल 1 त्यावरील असे क्वेश्चनची प्रॅक्टिस करा ज्यांचं तुम्हाला पूर्णपणे सोल्युशन फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, तर या सर्व क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे ते नोट्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त देखील अजून क्वेश्चन तुम्हाला नोट्समध्ये प्रॅक्टिससाठी देण्यात आलेले आहेत. सो तुम्ही नोट्स रेफर करू शकता. तर या ठिकाणी आपण डिफरन्सिएशन अंडर इंटेग्रल साइन या टॉपिकचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. खूप सोपा असा टॉपिक आहे, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.